आपल्याला डायबिटीसचे दोन टाईप्स माहिती असतील, टाईप 1 आणि टाईप 2. हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. पण टाईप 2 डायबिटीस असलेल्या दोन पेशंटमध्ये देखील आपल्याला वेगवेगळे क्लिनिकल फीचर दिसू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 क्लिनिकल पॅटर्न सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या पॅटर्नमध्ये फिट होता. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ऑफिशियल डायबिटीसचे टाईप्स नाही आहेत, हे फक्त क्लिनिकल पॅटर्न्स आहेत जे पेशंट्समध्ये वेगवेगळे दिसू शकतात. आता यात सर्वात पहिला टाईप आहे तो म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त असलेला टाईप. यामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये इन्सुलिन तर असतं, पण टिश्यूज आणि मसल्स जे आहेत ते त्याला व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड करत नाहीत. अशा पेशंट्समध्ये वेस्ट सर्कम्फरन्स असेल, फिजिकल इनॅक्टिव्हिटी असेल आणि त्यांची जी मेटाबॉलिक हेल्थ आहे याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. दुसरा आहे इन्सुलिन कमी असणारा पेशंट. आता त्याच्यामध्ये पॅन्क्रियास जे आहेत ते पुरेसे इन्सुलिन सिक्रेट करत नसतात. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये टाईप 2 डायबिटीज पेशंटच्या सुरुवाती काळामध्ये पॅन्क्रियास इन्सुलिन चांगल्या प्रमाणात तयार करत असतो, पण कालांतराने बीटा सेल्स फंक्शन जे आहे ते कमी पडू लागतं आणि त्याच्यामुळे सिक्रेशन जे आहे ते कमी होतं. अशा पेशंट्समध्ये डाएट आणि एक्झरसाईज फक्त ह्याच्यावरती मॅनेज करता येईल की गोळ्या किंवा मेडिसिन्स जे आहेत ते वाढवावे लागतील याचा विचार करावा लागतो. आता तिसरा पेशंट म्हणजे ज्याच्या शुगरवरती लाईफस्टाईलचा खूप मोठा फरक पडत असतो. म्हणजे जर प्रॉपर झोप नसेल, ताणतणाव असेल किंवा प्रॉपर व्यवस्थित जेवण नसेल किंवा फिजिकल इनॅक्टिव्हिटी असेल, अशा गोष्टी जर सुधारल्या तर त्यांच्या शुगरमध्ये खूप चांगला फरक पडत असतो. आणि अशा पेशंटसाठी जे आहे ते लाईफस्टाईल जो आहे तो बदलणे हा देखील एक ट्रीटमेंटचाच भाग मानला जातो. आता चौथा टाईप आहे स्ट्रेस आणि इलनेस याच्यावरती त्यांची शुगर अवलंबून राहते. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेव्हा इलनेस असतं किंवा स्ट्रेस वाढतो अशा वेळी शरीरामध्ये काही हॉर्मोन्स रिलीज होतात आणि ते लिव्हरकडून जास्ती ग्लुकोज शरीरामध्ये सोडून घेतात, त्याच्यामुळे त्यांची शुगर वाढते. आणि असे पेशंट मोस्टली हा प्रश्न विचारतात की मी काही गोड खाल्लं नाही तरी माझी शुगर का वाढली. आणि पाचवा टाईप असतो तो म्हणजे कॉम्प्लिकेशन रिस्क असलेला पेशंट. अशा पेशंटमध्ये त्यांची शुगर तर नियंत्रणात राहत असते, पण तरी हार्टवरती लोड येऊ शकतो किंवा पायांच्या नसांवरती प्रॉब्लेम येऊ शकते, किडनीवरती प्रॉब्लेम येऊ शकतो आणि डोळ्यांना देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा पेशंट्समध्ये फक्त शुगर बघून चालत नाही, तर त्या व्यतिरिक्त BP, कोलेस्ट्रॉल, किडनीच्या टेस्ट या सर्व गोष्टी एकत्रितपणे पाहाव्या लागतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पेशंटमध्ये फक्त एकच पॅटर्न असतो का, तर नाही. कित्येक पेशंटला उदाहरणामध्ये एका पेशंटला इन्सुलिन रेजिस्टन्स असू शकतो, स्ट्रेस असू शकतो किंवा प्रॉपर स्लीप नसेल, या तिन्ही गोष्टी एकत्रित असू शकतात. आणि जर तुम्हाला असंच डायबिटीजमध्ये काय खायचं काय नाही, डायबिटीजमध्ये लाईफस्टाईल कशी असायला हवी, कुणाची गोळी बंद होऊ शकते, कशी होऊ शकते, कुणाची नाही होऊ शकत, हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर येत्या 7 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मी लाईव्ह वेबिनार घेतोय जो की 1.5 तासाचा असेल. पार्टिसिपेंट्स फक्त 100 असतील आणि याची फीस जी आहे ती ₹199 आहे. त्यामुळे वेळ गमावू नका आणि संधी गमावू नका. लवकरात लवकर बुकिंग करून घ्या. बुकिंग करण्याची प्रोसेस जी आहे ती अगदी सोपी आहे. जो तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसतोय 9503 27 19 79 या नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त लिंक किंवा वेबिनार असा मेसेज पाठवा.